आरटीओ आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत होते सर्रास नियमबाह्य सळई वाहतूक। निष्पाप जीवांची पर्वा कुणाला? कठोर उपाययोजनांची होते मागणी। रोज अनेक वाहनात नियमबाह्य वाहतूक। रविवारी रात्री नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात 6 तरुण मुलांचा मृत्यू झालाय। याचे वास्तविक कारण बघता रस्त्याने केली जाणारी चुकीच्या पद्धतीने होणारी सळई वाहतूक। दिवसभरात 100 पैकी 20 मालवाहतूक गाड्यांमध्ये सळई किंवा लोखंडी रॉडची धोकादायक वाहतूक केली जाते। ही वाहतूक करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा किंवा काळजी घेतली जात नाही। मात्र ही वाहतूक आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांच्या डोळ्यादेखत केली जाते। हे कुठेतरी चुकते आहे। ज्यावेळी हा अपघात होतो अशा वेळी मागून येणारे वाहन त्यावर धडकते आणि त्या सळ्या माणसांच्या अंगात घुसून मृत्यू होतो। असे आजपर्यंत अनेक निष्पाप जीव गेले आहेत। जे व्हिडिओ आपण बघत आहात हा काही दिवसांपूर्वीच MG न्यूजच्या प्रतिनिधी यांनी महामार्गावर चित्रित केला आहे व यावर कारवाई करण्यासाठी आम्ही अजून काही व्हिडिओ जमा करत होतो। मात्र त्याआधीच दुर्दैवाने हा अपघात झाला। अशा कितीतरी मालवाहतूक गाड्या अशा प्रकारे वाहतूक करत असतात। भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी या गाड्या असतात। याने नागरिकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो। आरटीओ महामार्गावर कारवाई करताना दिसतात, मात्र कोणाच्या वरद हस्त आणि आशीर्वादाने अशा गाड्या रस्त्यावर दररोज फिरतात की जाणून बुजून या गाड्यांकडे दुर्लक्ष केले जाते, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सळ्या किंवा इतर लोखंडी वस्तूंची वाहतूक करताना त्यांची सुरक्षितता व काळजी वाहन चालकाने व त्या संबंधित व्यावसायिकाने घेणे गरजेचे आहे। असा कोणताही अपघात घडल्यानंतर तात्पुरती पोलीस कारवाई करतात, मात्र पुढे पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे यावर कठोर उपाययोजना करून निष्पाप जीव वाचवावे अशी मागणी आता पुढे येत आहे। मिलिंद परदेशी, MG न्यूज, नाशिक।